पैठण शहागड 178 कोटींच्या सिमेंट रस्त्याला 11 ठिकाणी तडे. तयार केलेले पुले खचले. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. पैठण निकृष्ट दर्जाच्या कामाची MSIDCच्या सूर्यकांत गलांडे मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडून पाहणी. पैठण शहागड 27 किलोमीटर सिमेंट रस्त्याच्या 178 कोटी रुपयांच्या कामात ठेकेदाराकडून मनमानी कारभार होत असल्याने निकृष्ट दर्जाचे बांधकाम समोर आले आहे. रस्त्याच्या तब्बल 11 ठिकाणी तडे गेले असून 2 पूलही खचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे 50 वर्ष टिकणारा हा रस्ता सुरू होण्यापूर्वीच कुचकामी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. रस्त्याचे पूर्ण खोदकाम करून ठेवण्यात आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. शहागड ते आपेगाव दरम्यान 3 पुलांना तडे गेले असून अनेक ठिकाणी सिमेंट उखडल्याचे दिसून आले. बांधकामानंतर योग्य प्रकारे पाणी न मारल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदाराची बिले अदा करू नयेत अशी मागणी यापूर्वीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र कामाच्या दर्जामध्ये सुधारणा न झाल्याने शेतकरी व संघटनेच्या वतीने नवगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतरही दखल न घेतल्याने पैठण शहागड रोडवरील मुख्य कार्यालयाचे गेट बंद करून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनानंतर MSIDCचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे, क्वालिटी अभियंता बसंतराज, देशमुख कंपनीचे मुख्य अभियंता SS परिहार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, तालुकाध्यक्ष तांबे, कामगार नेते विष्णू बोडखे यांच्यासह संयुक्त पाहणी केली. पाहणी दरम्यान आपेगाव ते शहागड दरम्यान अनेक ठिकाणी पुलांना तडे गेल्याचे आढळले. खोदकाम न करता रस्ता केल्याने सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. पुलांच्या उभारणीत मुरुमाऐवजी मातीचा भराव करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. तसेच सिमेंट रस्त्यावर योग्य प्रकारे पाणी न स्पष्ट झाले. या सर्व बाबी निदर्शनास आल्यानंतर कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे यांनी ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली. तडे गेलेल्या ठिकाणी नवीन संपर्क रस्ते करावेत. खचलेल्या पुलांचे दर्जेदार पुनर्बांधकाम करावे. ठिकाणी मुरुमाऐवजी माती भरली आहे, तेथे नव्याने मुरुम टाकून कामाचा दर्जा सुधारावा अशा सूचना संबंधित अभियंते व ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या. MSIDCL मुख्य कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे यांनी संबंधित ठिकाणचे दोष काढून नव्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील कामाचा दर्जा चांगला ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 178 कोटींचा हा रस्ता 50 वर्ष टिकणारा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. एप्रिल 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्ते माऊली पाटील मुळे यांनी आपले 30 मे 2026 रोजी होणारे आंदोलन सध्या थांबवले आहे. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. पैठण, छत्रपती संभाजीनगर. राखण्यासाठी क्वालिटी कंट्रोलसाठी जे अधिकारी शासनातर्फे नियुक्त केलेले यांच्या सर्व आमच्या टीम सोबत आज पूर्ण पैठण ते पैठण आपेगाव शहागड या रस्त्याची पूर्ण पाहणी केलेली आहे. काही त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत, त्या दुरुस्तीच्या सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः जे पाणी मारणे किंवा क्युरिंग जे म्हणतो आपण ते व्यवस्थित होत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी दोष निर्माण झालेले आहेत. अशा ठिकाणचे ज्या ठिकाणी दोष आहेत त्या ठिकाणचे पूर्ण दोष काढून ते काम पूर्ण नव्याने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि इथून पुढे काम गुणवत्तावर्धक कसं होईल पूर्ण आणि स्थानिक लोकांना, स्थानिक शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास कसा होईल, धुळीचा त्रास कमी कसा होईल याच्यासाठी पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. आणि इथून पुढेचं जे काम आहे ते अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आमच्यासोबत स्थानिक शेतकरी, स्थानिक पदाधिकारी सोबत होते, त्यांनीही आमच्या काही गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. दर्जेदार तर झालेला आहे, पण काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. काही त्रुटी राहिलेल्या असतील, काही दुरुस्ती करणं, काही झालेलं काम परत करणं आवश्यक आहे, अशा ठिकाणच्या पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. या कामाचा पूर्ण कालावधी हा 30 महिन्याचा आहे. आणखी 10 महिने शिल्लक आहेत.
आमचा प्रयत्न राहील हे काम येणाऱ्या एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे काम चालू होतं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू असल्या कारणानं आम्ही वेळोवेळी तक्रारी प्रशासनाकडे, ठेकेदाराकडे आणि अधिकाऱ्याकडे तक्रार दिल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता आदरणीय गलांडे साहेब आज त्यांनी पाहणी केली. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की हे काम कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे चालू आहे. त्याच्यामध्ये क्युरिंग नाही, त्याच्यामध्ये खोदकाम नाही, त्याच्यामध्ये जे खोदकाम करून सोलिंग ते भरणं गरजेचं होतं, मुरुम भरणं गरजेचं होतं, त्याला प्रेस करून त्याला बेस तयार करणं गरजेचं होतं, परंतु ते कुठेही झालेलं नाही. म्हणून आम्ही ते निदर्शनात आणून दिलं आणि त्यांनीही तसे आदेश दिले किंवा जिथं जिथं यांना डाऊट आहे तिथं ओपन करून तिथं परत नव्याने काम करण्याचे आदेश साहेबांनी दिलेले. आता साहेबाच्या आजच्या जे आम्ही जेव्हापासून भेटलोय तेव्हापासून त्यांनी जी तत्परता दाखवली त्याच्यानंतर नक्कीच वाटतं जे आदेश दिले आणि ज्यांनी आम्ही जिथं क्युरीज दाखवल्या त्या पूर्ण होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. परत आपल्या आंदोलनाची लोकशाहीची भूमिका आम्ही परत बजावणार आहोत. उत्कृष्ट दर्जाचं काम जर त्यांनी परत त्याच पद्धतीनं चालू ठेवलं जसं पहिले होतं त्याच पद्धतीनं जर त्यांचं काम चालू राहिलं तर आम्ही काम करू देणार नाही. दर्जेदार काम होणं गरजेचं आहे. 178 कोटी आमच्या ह्या रस्त्याला लागणार आहेत आणि हे पैसे आमच्या खिशातले, आम्ही टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरून हेच पैसे आमच्या रस्त्यासाठी वापरले जाणार आहे. याच्यात आम्हाला पुढं 50 वर्ष ह्या रस्त्यावर वागायचे. त्या रस्त्यात तो रस्ता आम्ही चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या प्रतीचा करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ज्या ठिकाणी आम्ही दाखवलं त्यांनीही मान्य केलं इथं खरंच चुकीच्या पद्धतीने काम झालं. ते काम दुरुस्त करण्याचं काम त्यांनी परत त्यांना आदेश दिले, ते तोडून त्यांना नव्याने करायचे आदेश दिलेत. त्यामुळे आम्ही आज खऱ्या अर्थानं समाधानी आहोत. हेच काम जर त्यांनी पुढं सांगितलेले आदेश दिलेले, त्यांनी जे दिलेले निर्देश आहेत ते जर पूर्ण केले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये परत आंदोलनाची भूमिका घेणार.